हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सिद्धाची सिद्ध लोकप्रियता. महाविद्यालय सोडल्यावर प्रथमच माझे एक स्नेही मला सहजच रस्त्यात भेटले. त्यांनी मला सांगितले की मी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना नित्यदिनी लागणाऱ्या अत्यावश्यक अशा 6 प्रकारच्या सेवा पुरवण्याचा व्यवसाय करतो. प्रामाणिकपणे सेवा देतो, त्याच्या बदल्यात 4 पैसे मागून घेतो. अहो, या सेवा अशा काही आहेत की मी जरी गुहेत जाऊन बसलो तरी लोक माझ्याकडे मला शोधत येतील. लाओत्से पुढे सांगतो की ते स्वतःला सिद्ध करत नाहीत आणि म्हणून ते खूप सुप्रसिद्ध होतात. योगी स्वतःची रदबदली करत नाहीत की ते कोण आहेत. ते पडताळणी देत नाहीत की त्यांचा साक्षात्कार सत्य आहे की नाही. पाहिजे तर लोकांनी त्यांच्या आचरणावरून त्यांना ओळखावे. कोणाचा काही गैरसमज झाला तरीही योगी त्यांना समजवायला जात नाहीत. मी काही वर्षे एका संस्थेवर काम करत होतो. सार्वजनिक संस्था असल्यामुळे मतभिन्नता होतीच. एकदा एक सभासद मला सांगू लागले की अमुक एक सभासद तुमच्या कामाबद्दल असे असे म्हणत होते. मी त्यांना विचारले, मग तुम्ही काय केले? त्यावर ते म्हणाले की काही नाही, मी ऐकत होतो. मी त्यांना सांगितले की यापेक्षा तुम्ही तमुक व्यक्तीला भेटा, ते या बाबतीत तुमची करमणूक जास्त चांगली करतील. मी कसे काम करत आहे हे मला जर माहीत आहे तर मला त्याची सफाई द्यायची गरजच काय आहे. त्यातून कोणी म्हणाले की तेथून दूर व्हा तर त्वरित त्याचीही तयारी असायची. परंतु कोणालाच अशा ठिकाणी काम करायला नको असते, टीका करायला मात्र हवी असते. लाओत्से सांगतो की योगी अशांची उपेक्षा करतो. तो स्वतःची सफाई देत नाही. ज्याला जे समजायचे असेल ते त्याने खुशाल समजावे. योग्याला त्यात यत्किंचितही स्वारस्य नसते. कोणी वंदा किंवा कोणी निंदा, तो आपल्या योगकार्यात, प्रभुसेवेत, आत्मानंदात मग्न असतो. परंतु याचा परिणाम मात्र उलटा होतो. जे समंजस आहेत ते अशा योग्याला बरोबर ओळखतात. त्यांना पक्के माहीत असते की जे शपथा घेतात ते नक्की ढोंगी असतात. नाहीतर शपथ घ्यायची गरजच काय आहे. तुम्ही जर सत्य असाल तर तसे तुम्ही सहजच असाल. त्यात समोरच्याला पटवापटव करण्याची गरज नसते. न्यायालयात शपथ घेऊन साक्षीदार त्याला जशी आणि जी साक्ष द्यायची असते तीच साक्ष देतो. तो शपथ घेतली आहे म्हणून बिचकत नाही. लोक दिलेल्या शब्दाला, वचनाला जागत होते. तो काळ फार पूर्वी होता. आता तो वाहून नष्ट झाला. एक वेळ प्राणपणाला लावत होते, परंतु दिलेले वचन पाळत असत. सुगंध लपवला तरी तो लपत नाही, कारण सुगंधाची पारख डोळ्यांनी होत नाही, ती नाकाने होते. तसेच योगी जरी निरीच्छ, प्रसिद्धीपरान्मुख असला तरीही लोक त्याच्याकडे आकृष्ट होतात. तो जेथे असेल तेथे जाऊन त्याचे आशीर्वाद घेतात. कलियुगातील साधुता. कलियुगातील साधुता महाभयावह आहे. तीही समजावून घेतली पाहिजे, म्हणजे कशापासून सावध राहायचे ते समजेल. कलियुगात अध्यात्म हा एक धंदा झाला आहे. या धंद्याची काही खास अशी वैशिष्ट्ये आहेत. या धंद्यात आपल्या राज्यातील, देशातील भाषा बोलायची नसते, तेथे इंग्रजी बोलायचे असते. मधूनच संस्कृत शब्द वापरायचे असतात. ज्यांना इंग्रजी समजत नाही त्यांच्याजवळ तुच्छ चेहरा करून नाईलाजाने हिंदी बोलायचे असते, कारण शेवटी गिऱ्हाईक जपायचे असते. अशा प्रकारे भाषेचे अवडंबर असले की साधेसुधे गिऱ्हाईक इकडे फिरकत नाही. नेहमी विमानाने हिंडणारे धनवान आपले गिऱ्हाईक होते. आपण आपोआपच इंटरनॅशनल योगी होतो. अध्यात्माच्या नावाखाली श्रीमंतीचा अहंकार फुलवायला असे लोक भरपूर पैसा खर्च करतात. शिवाय धंद्यासाठी एकमेकांना भेटायला, एकत्र यायला त्यांनाही एक ठिकाण उपलब्ध होते. आपण सोडून सर्वांसाठी भगवी किंवा पांढरी छाटी हा कपडा द्यावा लागतो. याची सक्ती करावी लागते. आपण त्या त्या राज्याच्या प्रथेनुसार, त्या त्या राज्यातील साधकांच्या आग्रहावरून कपडे करायला मोकळे असावे लागते. त्या कपड्यात फोटो काढून ते प्रसिद्ध करावे लागतात. सतत दूरदर्शनवर झळकत असावे लागते.
येथे भपकारा करता आला पाहिजे. येथे आपण साधेपणा करून चालत नाही, तो येणाऱ्या गिऱ्हाईकांनी करावा. या धंद्यात गिऱ्हाईक अनेक रंगी असते. ते फार भावनिक आणि श्रद्धाळू असते. यांच्याकडे भरपूर पैसा असतो. तो नित्य जीवनातील धावपळीला वैतागलेला असतो. त्याला शांतता हवी असते. त्यासाठी एकांत जागी आश्रम उभारावा लागतो. धनिक वळीक बाळे आपलेसे करावे लागतात. सर्वांना आकृष्ट करण्यासाठी ध्यानाच्या नावाखाली स्त्री पुरुषांचे एकत्र नृत्य साधना योग शिबिर घ्यावे लागते. आपण स्वतःमधूनच परदेशाच्या वाऱ्या कराव्या लागतात. तेथे एकांताच्या नावाखाली आपल्याजवळ कोणालाही फिरकू देऊ नये. आपण दार लावून खुशाल झोपा काढाव्यात, आराम करावा. योगासने, अध्यात्म, सत्संग साधकांवर सोडून आपण लोकांना झुलवत आश्रम चालवत ठेवावा लागतो. योगासने, प्रवचने, सत्संग घ्यायला पगारदार लोक भरपूर मिळतात. ते या क्षेत्रात चांगले तरबेज आहेत याची खात्री करूनच त्यांची नेमणूक करावी. ते काय काय सांगतात याचे टाचण करावे. प्रत्येक विषयावर अथक परिश्रम घेऊन विद्वानांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यावरून टाचण काढावे. मग केव्हा तरी आपल्या छोटेखानी भाषणात ते आपले म्हणून खुशाल खपवावे. शिबिरातील अभ्यासक्रम 3 भागात विभागून शिकवावा. त्यासाठी चढती फी आकारावी. शेवटी प्रत्येक साधकाला स्वतः भेटून मगच त्याला योगी म्हणून मान्यता द्यावी. कोणालाही अनेक दिवस प्रतीक्षेत ठेवल्याशिवाय भेटू नये. यात आपला वट राहतो. अशा प्रकारे योगाचे दुकान तेजीत चालवावे. हरि ओम.